नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहेत तुम्ही सगळे छान असाल। आज आपण बघणार आहोत पाटवडीची रश्श्याची भाजी। तर मी इथे थोडं तेल गरम करायला ठेवलं आहे। माझं तेल थोडं गरम झाल्यावर मी याच्यात जिरं आणि मोहरीचा तडका देणार आहे। आणि हे बघा, मी अशी लसूण कोथिंबीर आणि कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि टमाटो पण चिरून ठेवून दिले आहे। हे बघा, छानपैकी तेल गरम झालं आहे। आता मी याच्यात मोहरी आणि थोडा जिऱ्याचा तडका दिला आहे। थोडंसं हे छानपैकी कुटकुटायला लागलं की नंतर मी याच्यात आधी आपण पेस्ट बनवून ठेवली आहे ही पेस्ट टाकणार आहे। हे बघा, आपलं जे आपण पेस्ट टाकली होती लसूण अद्रक कांद्याची, ती आता शिजत आली आहे। मी याच्यात थोडी कोथिंबीर जास्त टाकली आहे, त्याच्यामुळे याचा कलर हिरवा आला आहे। आता आपण याच्यात मसाले टाकूया। तर हे आपले मसाले आहेत, लाल तिखट, हळद, जिरा पावडर, मीठ, गरम मसाला, 2 गरम मसाले आहेत। एक मी माझ्या घरी बनवलेला आहे आणि एक विक्रेती हा गरम मसाला आहे। हळद, तर हे सगळं जे मिक्सचे जे आहे ते आपण याच्यात टाकूया आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। म्हणजे हे सगळे मसाले आपले छान याच्यामध्ये मिक्स होऊन जातील अशा प्रकारे। ठीक आहे, 1 मिनिट त्याला छान शिजू द्यायचं। तोपर्यंत मी हे बघा, इथे बेसन काढलं होतं आणि बेसनमध्ये थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे। जास्त काही टाकायचं नाही, थोडं बिलकुल टाकायचं आहे। आणि याला छान आपण जसं आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे थोडंसं घट्ट भिजवून घ्यायचं आहे। बघू शकता मैत्रिणींना, आपला हा मसाला टाकलेला छान शिजला आहे। आता मी याच्यात टोमॅटो प्युरी टाकणार आहे। हे बघा, मी टोमॅटोला असं बारीक करून घेतलं आहे ग्राइंडरमध्ये, याच्यात टाकायचं आहे आणि हे मिक्स करून आपण याला मग 2 मिनिट शिजवायला ठेवून द्यायचं। त्याला शिजायला थोडा 1 मिनिट लागेल। हे शिजल्यानंतर मग याच्यात जसं इथे बघू शकता तुम्ही, मी हे गरम पाणी ठेवलं आहे उकळायला। थोडं पाणी गरम झालं की मग मी याच्यात रस्स्यासाठी टाकणार